पारायणाला सुरुवात करूया. अरे पायतान शिवून पुरी झाली म्हणून आता लाकडं तासायला आलास काय? कलप्पाला प्रथम मुलगा झाला. त्याचे नाव जनार्दन ठेवले. 5 महिन्यांचा झाल्यावर आजारी झाला. संकेश्वरला डॉक्टर चांदबाई यांच्या दवाखान्यात ठेवले होते. दररोज 7 वेळा इंजेक्शन देत होते. आजार वाढतच चालला होता. अखेर धोंडीबा सुतार मामांकडे गेला. सगळी परिस्थिती सांगून रडू लागला. त्यावेळी समर्थ बाळूमामा म्हणाले, मेला तर मरू दे, तू इकडे जवळ ये, माझ्याबरोबर तंबाखू ओढ. तिकडे जनार्दनाला बरे वाटण्यास सुरुवात झाली. पुढे काही दिवसांनी औरनाळ भागात तळ असताना मामा अचानक सुतारांच्या कारखान्यात म्हणजेच सुतारशाळेत आले. दुपारची वेळ होती. जनार्दन हे लहान पोर रांगत रांगत मामांसमोर आले. त्यावेळी मामा त्याला म्हणाले, अरे पायतान शिवून पुरे झाली म्हणून आता लाकडं तासायला आलास काय? मागील जन्मी जनार्दन चांभार होता, आता सुतार झाला हे मामांच्या उद्गारावरून स्पष्ट झाले. औरनाळ जवळपास मामांचा मुक्काम असताना सौ चंद्राबाई मामांना दररोज जेवण देत असे. एकदा ताट वाढून समोर दिल्यावर मामा म्हणाले, सुतारनी तुझ्या नातवाचे आयुष्य म्हणजेच जनार्दनाचे आयुष्य फक्त 7 महिने होते. ही घटना 1950 मधील होय. 1994 मध्येही जनार्दन आरोग्यवान आहेत. सज्जन अशा भाविकांसाठी देव किती कृपाळू असतो याचे एक उदाहरण आहे. या सुतार घराण्याचा आणि मामांचा भक्तिप्रेमाचा मोठा जिव्हाळ्याचा संबंध आहे. वंशपरंपरा तो टिकून आहे. यांना मामांचे आशीर्वाद आहेत. 1966 मध्ये कलप्पाला मामांनी म्हटले, बकरी पोचविण्यासाठी तुझ्या मुलाला पाठव. त्यानुसार कलप्पाचा मुलगा जनार्दन व्यंकटापुरापर्यंत गेला होता. त्यावेळी त्याला परत पाठविताना समोर बसवून घेऊन मामा बोलले, उगाच कुठं कुणाच्या नोकरीला जाऊ नकोस. नोकरीला गेलास तर बुटाच्या लाथा बसतील. घर सोडून कुठेही जायचं नाही. जमेल तेवढं सुतार काम करायचं. काही काम आलं तर सुतारशाळेत झोपून राहायचं. जनार्दन तुला नोकरी लागणार नाही. आणि माझ्या ह्या सांगण्याला हे बन्नीचं झाड साक्ष आहे बघ. चोर शरण आले. बाळूमामांच्या बकऱ्याचा मुक्काम बिद्री गावाजवळ होता. सोनगे गावचा गणू ढोले राखणीच्या कामावर होता. मामा काही दिवस आप्पाच्या वाडीच्या यात्रेला गेले होते व परत आले. त्यामधल्या काळात अर्जुनवाडा गावच्या मांग जमातीतील काही लोकांनी मामांच्या कळपातील 5 बकरी चोरून नेली. यात्रेहून परत आल्यावर मामा गणूला म्हणाले, अरे गण्या, किती बकरी चोरीला गेली? गणूने 2 बकरी गेली असे सांगितले. मामा सर्वज्ञ सत्पुरुष, त्यांना सत्य कळल्याशिवाय कसे असणार? मामा उत्तरले, लेका, 5 बकरी चोरीला गेली आहेत. तिकडे अर्जुनवाडा गावच्या मांगाच्या त्या विशिष्ट घरावर दगड पडू लागले. फाडफाड आवाज स्पष्ट ऐकू येत असे. कौले चक्काचूर होत. माणसे गोंधळली. स्त्रियांना भीती वाटू लागली. रात्री पहारा ठेवून पाहिले. दगडांची येण्याची दिशा कळत नसे. दगड मारणारी व्यक्तीही कोणास कुठे आढळली नाही. मोठे कुतूहल निर्माण झाले. चिंतेची बाब झाली. देवदेवता, मांत्रिक, पंचांग, देवर्षी यांच्याकडून शोध घेण्याचा प्रयत्न झाला, पण शोध लागेना. 8-10 दिवस दररोज रात्री अपरात्री घरांवर दगड पडणे चालू होते. अखेर मांगांना पश्चाताप झाला. त्यांना मामांकडे येणे भाग पडले. मामांच्या समोर लोटांगण घालून क्षमा मागितली. मामा, आम्ही चुकलो, शेण खाल्ले, क्षमा करा, अशा शब्दात मामांना त्यांनी विनंती केली. त्यांची भावना शुद्ध झालेली पाहून मामांनी त्यांना माफ केले. असले प्रकार कळू नये असा उपदेश केला. सर्वांना पोटभर जेवू घातले. रोख 25 रुपये देऊन त्यांना मामा परत पाठवले. डॉक्टर गरड, मामा, तुमची आठवण कायम राहावी म्हणून ही मंडळी देऊळ बांधावे म्हणतात. मामा सर्वांना उद्देशून म्हणाले, अरे तुमचा बाप जिवंत असताना तुम्ही तुमच्या बापाची थडी बांधता काय? मामांचा प्रश्न ऐकून सर्वजण गप्पच बसले. मामा पुढे आले, माझं देऊळ बांधतो म्हणून तुम्ही पावती बुक छापणार? गोरगरीब राबून आपल्या प्रपंचाला तिखटमीठ होईल म्हणून ₹1-2 मिळवतात, ते तुम्ही गोळा करून माझं देऊळ बांधणार? हे मला चांगलं माहीत आहे. तुमच्यापैकी कुणीही वर्गणी न मागता एकटाच देऊळ बांधणार असेल तर त्याने माझ्यासमोर यावे. तुम्ही माझ्यासमोर
टिंबटिंब मोठ्या करून मला नाचून दाखवता, पण उद्या मी मरताना मला कोण कोण पाणी घालणार आहे ते मी पाहणार आहे. जांगाकडपट्टी म्हणजेच वर्गणी मागून देऊळ बांधायचं. बाळू धनगराला काही भीक लागलेली नाही जगाकडं हात पसरायला. मामांचे हे शब्द ऐकून प्रत्युत्तर कोणीच केले नाही. जमलेली सर्व मंडळी मामांचा निरोप घेऊन आपापल्या गावी निघून गेली. मामा आपल्या बकऱ्यात गेले. बापूसाहेबांना बिद्री फॅक्टरीत संचालक मंडळामध्ये तात्पुरत्या कालासाठी समाविष्ट करून घेतले, पण 3 वर्षे संचालक म्हणून राहिले. सन 1962 साली बापूसाहेब यांचा मोठा मुलगा राजाराम यास कारखान्यात नोकरी लागली. बापूसाहेब, त्यांची पत्नी सौ जनाबाई व राजाराम असे तिघे जण औरनाळा मोऱ्यांच्या शेतात मामांकडे आले. रामच्या पहिल्याच महिन्याच्या 60,000 रुपये रामचा पहिल्याच महिन्याचा 60 रुपये पगार झाला होता. तो त्यांनी मामांच्या समोर ठेवला. मामांनी विचारले, हे काय? सौ जनाबाई म्हणाल्या, मामा, हा रामचा 1 महिन्याचा पहिला पगार तुम्हाला देण्यासाठी आणला आहे. रामला कारखान्यात नोकरी लागली. मामा म्हणाले, बापूसाहेबा, तू साहेब होऊन खुर्चीवर बसणार, त्याच कारखान्यात माझ्या मुलानं नोकरी करायची होय? माझ्या मुलालाही मोठा साहेब करतो बघ. पैसे असू दे, घे, ठेव, आणि हे शिळ्या भाकरीवर आहे तेच बरं. फक्त शेताच्या बांधावरून फिरून आला तरी याला काय कमी पडणार नाही. मामांच्या कृपेने राजाराम कामगार प्रतिनिधी संचालक म्हणून पुढे 18 वर्ष त्या पदावर राहिले. 1963 साली बापूसाहेबांनी मामांना विचारले, मामा, कारखान्याची निवडणूक आहे, मी फॉर्म भरू काय? मामा म्हणाले, अरे बापूसाहेब, फॅक्टरी म्हणजे शेंबाटीचं शिर, ते खांद्यावर घेऊन कशाला फिरतोस? बापूसाहेबांना मामांचा सल्ला काही पटला नाही. त्यांनी मामांना नकळत फॉर्म भरला व 15 मतांनी पराभूत झाले. नंतर सुद्धा 4-5 वेळा पडलेच. यावर मामांनी त्यांना राजकारणापासून परावृत्त केले. पुढे 1964 साली राजारामाचे लग्न मामांनीच ठरवले. रामने मामांना सांगितले, मामा, तुम्ही स्वतः लग्नाला येणार असाल तर मी लग्नाला तयार आहे. मामांनी होकार दिला. त्याप्रमाणे मामा भडगावहून लग्नासाठी नरतवाड्याला आले व अक्षता टाकून परत बकऱ्यात गेले. सुरपलीत असताना मामांनी बापूसाहेबांना निरोप पाठवून बोलावून घेतले. ते आल्यानंतर मामा म्हणाले, अरे बापू, मला 500 रुपये पाहिजेत. बापूसाहेब म्हणाले, मामा, निप्पाणीला जाऊन गुळाची पट्टी घेऊन येतो. त्याप्रमाणे बापूसाहेबांनी 500 रुपयांच्या 100च्या नोटांचे एक बंडल आणून मामांना दिले. मामांनी ते आपल्या खिशात ठेवले. पुढे 4-5 महिन्यांनी मामांनी तेच बंडल बापूसाहेबांना परत दिले आणि ते बंडल आज बापूसाहेबांच्या देवाऱ्यावर आहे. त्यांची नेहमी व लक्ष्मीपूजे दिवशी पूजा करतात. त्याची नेहमी ते लक्ष्मीपूजे दिवशी पूजा करतात. 1966 साली कर्नाटकात बकरी नेते वेळी मामांनी बापूसाहेबांना बडगावला बोलावून घेतले व म्हणाले, माझं आता काही खरं नाही. पाठीमागचं जे काय असेल ते तुझं तू बघून घ्यायचं. एवढं बोलल्यानंतर बापूसाहेबांनी मामांचे चरण दर्शन घेतले. एकमेकांनी अश्रू नयनांनी एकमेकांकडे पाहिले. अश्रू पुसून मामा आपल्या मार्गाला लागले व बापूसाहेब नरतवाड्याला परतले. मामांच्या आजाराची वार्ता ऐकून त्यांना आणण्यासाठी बापूसाहेब निंगापूरला गेले. निंगापूरहून आल्यानंतर मामांनी 4 सप्टेंबर 1966 रोजी समाधी घेतली. मामांचा प्रपंच पसारा म्हणजे बकरी. मामांनी ती सर्व भक्तांच्या स्वाधीन केली. भक्तांपैकी 10-15 जणांनी मामांचा कारभार पाहायचा असे ठरले. त्यानुसार मंडळाचे प्रमुख बापूसाहेब झाले. प्रथम बापूसाहेबांनी मामांची समाधी व्यवस्थित बांधून घेतली. नंतर मामांचं देऊळ बांधून झाल्यावर मामांची व विठ्ठल रुक्माईची मूर्ती करण्यास सौंदलग्याच्या बाबूराव कुंभाराला सांगितले. त्याने पुष्कळ उशीर केला, पण मूर्ती एकदा आणली. त्यावेळी बापूसाहेबांच्या स्वप्नात येऊन मामांनी विचारले, बाप, या मूर्तीची उंची किती आहे? बापूसाहेब म्हणाले, 3.5 फूट आहे मामा. मामांनी आपल्या वडिलांना बळवंतरावांना
परत दिलेल्या रकमेचा उपयोग बापूसाहेबांनी मामांची पालखी म्हणजे चांदीची करून आणण्यासाठी केला. ती पालखी मुंबईत तयार करण्यात आली आहे. आदमापूरला जेव्हापासून भंडारा यात्रा सुरू झाली तेव्हापासून या पालखीतूनच मामांच्या फोटोची मिरवणूक काढली जाते. मामा समाधी घेतल्यापासून ते आज तागायत आश्विन वद्य एकादशीला पंढरीला जाऊन पांडुरंगाला महाअभिषेक करण्याचा मामांचा जो नियम होता तो बापूसाहेबांनी कधी चुकविला नाही. तसेच ते प्रत्येक द्वादशीला पण आदमापूरला न चुकता येतात. बापूसाहेबांनी मामांचे देऊळ मंडप वगैरे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शिखराचे काम हाती घेतले. त्यावेळी शिखराचे अनेक नमुने पाहिले. पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिराचे शिखर बांधणारे कलाकार गाठून तशाच प्रकारचे बाळूमामांच्या मंदिराचे शिखर बांधून घेतले. शिखराची 17 जानेवारी 1984ला वास्तुशांती झाली. त्याच दिवशी दृष्टांतात मामांनी बापूसाहेबांना आलिंगन दिले. धर्मशाळा, दक्षिण महाद्वार वगैरे सर्व कामे त्यांच्या व पंचमंडळांच्या देखरेखीखाली चालतात. बापूसाहेबांची तब्येत आजही एखाद्या जवानाला लाजवेल अशी आहे. त्यांची चाल अतिशय द्रुतगतीची असून आवाज खणखणीत आहे. त्यांची निर्णयशक्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोणतीही व कितीही अवघड समस्या असली तरी अचूक जागच्या जागी निर्णय घेण्याच्या त्यांच्या क्षमतेला पंचमंडळी त्यांना सुप्रीम कोर्ट असे संबोधतात. दूध उतू गेले आणि वैभव आले. 1950 साली गणपती कृष्णा पाटील यांच्या शेतात म्हणजे अर्जुनवाड्यात 7 दिवस मामा आपल्या बकऱ्यांसह होते. गंगूबाई या आपल्या मातेसह गणपती पाटील रोज सकाळी आणि संध्याकाळी मामांच्या दर्शनाला आणि सेवेला जात होता. एक गंमत म्हणजे दररोज दूध चुलीवर उतू जात असे. त्यावेळी मामा म्हणत, गणपती दूध उतू चालले बघ. त्या प्रसंगी कोणी काहीच न बोलता स्वस्थ असत. पुढील वर्षापासून त्या जमिनीत सर्व पिके भरघोस येऊ लागली. त्यामुळे गणपतीची आर्थिक परिस्थिती अतिशय सुधारून वैभवाला भर येत गेला. मामांच्या बोलण्यातील सूचकपणा त्यांना जाणविला. बाळूमामांकडे एक लांडगा आहार मागतो. निंगापूरच्या निंगप्पा तेली या माणसाने समक्ष पाहिलेली ही घटना आहे. निंगापूरचे लोक पावसाळ्याअखेर मामांची बकरी पश्चिमेकडील भागात म्हणजेच अक्कोळ, गलगले, आदमापूर या भागात पाठविण्यास येत असतात. 1950 साली मामांच्या तळावरती 5 ते 7 फुटावर त्यांच्या तंबूसमोर सूर्योदयानंतर 8 वाजण्याच्या सुमारास एक मोठा लांडगा जबडा उघडून उभा राहिला. म्हणजे त्याला फार भूक लागली आहे हे ओळखून मामा म्हणाले, अरे तू एवढ्या उशिरा आता आलास. दिवसभर कासारभर वर आलाय. दिवस उगवण्यापूर्वी यायला हवा होतास. त्यावेळी माझ्या बकऱ्यातील काही मिळाले असते. आता माझ्या कळपातील काही मिळणार नाही. लांडगा उभाच होता. पाळलेला इमानी कुत्रा जसे भूक लागल्यावर धन्याकडे भाकरीसाठी आषाढभूतपणे पाहतो तसे तो लांडगा मामांच्या चेहऱ्याकडे दीनवाण्या नजरेने पाहत उभाच राहिला. मामांना त्याची दया आली. उत्तर दिशेकडे हात करून मामा म्हणाले, लेका ह्या दिशेला जा, काहीतरी मिळेल. लांडग्याला तिकडे एक शेळी मिळाल्याचे वृत्त नंतर समजले. भूक लागल्यावर लांडगा जबडा उघडतो. शिकार तोंडात पडल्याशिवाय आपले तोंड तो मिटवू शकत नाही असा त्याचा देहधर्मच असतो असे जाणते धनगर लोक म्हणतात. थोडे पैसे गुपचूपपणे घेतले पण पागोटेच पेटले. आदमापुरात असताना आपल्या एका भक्ताला मामांनी मुरगुडच्या बाजारात जाऊन काही जिन्नस घेऊन येण्यासाठी आपल्याकडील रक्कम दिली. तो मुरगुडात गेला. त्याने वस्तू विकत घेतल्या. नंतर हॉटेलात जाऊन काही खाऊन चहा वगैरे घेतला. तेथे बिल दिले. एक बिडी बंडल आणि काड्याची पेटी घेऊन आपल्या डोक्यावरील पागोट्यात व्यवस्थितपणे झाकून ठेवली. नंतर तो आदमापुरात आला. मामांजवळ येऊन त्यांनी अनावयास सांगितलेले सर्व जिन्नस मामांना दिले आणि एकूण खर्चाचा तपशील सांगून मग बाकी रक्कमही चोख हिशोब असल्याचे नाटक करून मामांच्या हातात ठेवली. त्याच्या चहापाण्याचे आणि बिडी बंडलाचे पैसे त्याने इतर वस्तूच्या किमतीतच वाढ करून मामांना खोटा हिशोब सांगितलेला होता. मामांना हे कळत नव्हते असे थोडेच होते.
परंतु त्याचा खेळ गमतीदार असायचा. आपल्याला तो हिशोब खरा वाटला आणि पटला असे मामांच्या बोलण्यामुळे त्या भक्ताला वाटले. हिशोब ऐकून मामा म्हणाले, माझं फार अडलेलं काम तू केलंस बाबा, बरं झालं बघ. मला मुरगुडला जायला सवड असत नाही, सामान असल्याशिवाय भागतच नाही. तू अकस्मात भेटायला आलास म्हणून मला सोपं झालं लेका. टिंबटिंब आता उद्योगाला जा हं. मामांनाही आपण सहजपणे चकवू शकलो अशा हुशारकीत तो भक्त घरी जायला निघाला. जाताना इतरांसमक्ष मामांच्या समोर मस्तक टेकून त्याने नमस्कार केला व तो उठला. पण अकस्मात त्याच्या डोक्यावरचे पागोटेच पेटल्याचे बघून तो हादरला. लोक हसू लागली. मामा पाहतच होते. तात्काळ पागोटे हातात घेऊन आग विझवू लागला. तेव्हा काड्याची पेटी पेटलेली आढळली. मामा असताना आणि त्यांच्या समाधीनंतरही त्यांच्या रकमेत किंवा मालमत्तेत कोणाही माणसाला लबाडी करता येणे शक्य झालेले नाही. फार मोठा दंड भरण्याची पाळी चोरटेपणा अगर खोटेपणा करणाऱ्या माणसांवर आलेली आहे. म्हणून प्रामाणिक माणसाचे मामांच्या संस्थेत टिकतात. वरवर पाहता वाटत असे तसे सामान्य क्षेत्र नाही. जीवावर उदार झाल्याशिवाय कधी प्रारब्ध बदलत नसते. गळतग्याचा एक धनगर, त्याचे नाव निंगप्पा, निर्धन होता. त्याचे खाणेपिणे भरपूर असे. लोक त्याला खादाड म्हणत. तो मामांकडे येऊन, मामा माझी स्थिती सदर होण्यासाठी काहीतरी कर असे वारंवार म्हणत असे. असे 3-4 वर्ष चालले होते. एकदा मामा अकस्मात म्हणाले, मी तुला सांगतो तसे करशील तर तुझे कल्याण नक्की होईल. तुमच्या गावाजवळ टिक्केकरी नावाचे तळे आहे. तळ्याशेजारी एक वडाचे झाड आहे. त्या झाडाखाली 7 रांजण संपत्ती आहे. रात्री प्रशांत अशा समयी जाऊन तू त्या वडाचे एक पान घेऊन ये व घरी झोप. काय घडते ते बघ. निंगप्पाने मान्य केले. तो गावाला गेला. मध्यरात्री त्या वडाचे पान आणण्यास गेला. जमिनीकडे झुकलेल्या फांदीचे पान तोडावे अशा बेताने तो अगदी जवळ गेला. तेव्हा वीज कडाडल्यासारखा मोठा आवाज झाला. आपल्या अंगावर झाड मोडून पडते जणू असे त्याला वाटले. तो घाबरला. पान काढण्याचा विचार विसरून तो तडक घराकडे पळाला. घरी येऊन झोपला. त्याला नुकतीच झोप लागली असावी एवढ्यात एक भव्य कुरूप पिशाच्च येऊन उभे राहिले. त्याला जागे करून ते म्हणाले, हा बघ किल्ल्यांचा जुडका. मी तुला खजिन्याची किल्ली देईन, पण तिची पोच पावती म्हणून झाडाचे पान तू दिले पाहिजेस. मी तुला जरूर ती किल्ली द्यायलाच आलो आहे. जवळ पान नसल्याने निंगप्पाला किल्ली मिळाली नाही. त्याचे 28 दारिद्र्य गेले नाही. दुसरे दिवशी सकाळी मामांना घडलेला प्रकार निंगप्पाने कथन केला. तेव्हा मामा म्हणाले, लेका तुझ्या दैवातच धन नाही, त्याला मी काय करू. अलीकडील शास्त्रज्ञांना पिशाच्च योनी आहेसे वाटत नाही. पिशाच्चेने अस्तित्व प्रयोगशाळेत सिद्ध करणे कठीण आहे. वासनामय देहाचा हा वायुरूप असा जणू प्रकार असतो. एखाद्या माणसात शिरून त्याच्या अंतरंगाचा कब्जा घ्यायचा, नंतर त्याच्या देहाच्या मदतीने आपल्या मनोगताप्रमाणे चाळे करायचे असे पिशाच्चाचे साधारण तंत्र असते. विचित्र रूपे क्षणात धरल्याचा भास पिशाच्चे दाखवू शकतात. आपल्या अध्यात्मशास्त्रात पिशाच्चे मांडली आहेत. पूर्णज्ञानी संत पिशाच्चे म्हणतात. अत्यंत अतृप्त अशा मनस्थितीत अंत झाल्यास पिशाच्च योनी प्राप्त होते असे शास्त्र म्हणते. आत्महत्या करणारा पुढे पिशाच्च होतो. खून झालेला पिशाच्च होतो. अपघातात अकस्मात मरणारा पिशाच्च होण्याचा संभव असतो. पिशाच्च योनी प्राप्त होणे ही जीवाला ईश्वराची सर्वात जहाल शिक्षा समजली जाते. बहुधा भयभीत झाल्यामुळे अनेकांना भास होतो. हे खरे असले तरी खरोखरच पिशाच्चाचे काही अनुभव आढळतात. वाचा ही श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे मोठे चरित्र. मामांना फसविण्याचा प्रयत्न म्हणजे आपल्या सर्वनाशाची पूर्वतयारी करणे होय. हनीमनाळ हे एक गडहिंग्लज जवळचे गाव. त्या गावचा एक व्यापारी कोल्हापुरात राहत असे. चटणी विकण्याचा त्याचा व्यवसाय होता. तो गरीब असताना मामांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मालाची खरेदी आणि विक्री करत असे.
त्याची आर्थिक स्थिती बरीच सुधारत गेली. तो श्रीमंत झाला. मिरची पूड आणि कापड याचा व्यापार करू लागला. कापड वगैरे मामा त्याच्याकडूनच आणवीत. हळूहळू त्याने आपला व्यापारी खाक्या मामांशी चालू केला. मालात भेसळ करू लागला. मामांजवळील माणसांना हे चांगलेच जाणवू लागले. मामांना माणसे बोलून दाखवू लागली. अनेकांच्या तक्रारी मामांकडे येत होत्या. असेच एकदा यात्रेसाठी बराच माल मामांनी त्याच्याकडून आणविला. मालाचे बिल द्यायची वेळ आली. त्याने 3,000 रुपये झाल्याचे सांगितले. तुझे मी 2300 रुपये द्यायचे आहेत असे मामा म्हणू लागले. 3 दिवस हा वाद चालला होता. अखेर 3,000 रुपये रोख मामांनी त्याला दिले. तो गेला. कोल्हापुरात घरी गेल्यानंतर त्याच्या पोटात सतत कळ येऊ लागली. अन्न खाण्यास होईना. बेचैन अवस्था झाली. पत्नी त्याला घेऊन मामांना विचारण्यास आली. मामा म्हणाले, मी तुला भंडारा देतो. दररोज स्नानानंतर मी सांगतो तेवढा भंडारा खात जा. व्यापारी म्हणाला, मामा भंडाऱ्यामुळे पित्त वाढते. मामा म्हणाले, भंडारा खाऊ नकोस. तराजूच्या एका पाड्यात मी तुला बसवतो. दुसऱ्या पाड्यात तुझ्या वजना एवढी रक्कम घाल. तेवढी रक्कम घेऊन तर कोणता डॉक्टर तुला बरा करू शकतो ते मला बघायचं आहे. अरे भंडाऱ्याला आहेरायचं म्हणजे सरळ वर जायचे, खाली राहायचं नाही. व्यापारी आपल्या पत्नीसह कोल्हापुरात परत गेला. त्याचे दुखणे वाढले. त्यामुळे त्यांची पत्नी निळसोशी भागात मामा होते तेथे एकटीच पुन्हा भेटावयास आली. मामांना म्हणाली, मालक अजिबात अन्न खाईनात, अंथरुणाला खिळून आहेत. आता काय करू सांगा. मामा म्हणाले, मी धनगर, मला त्यातलं काय कळतंय. तू चांगल्या शहाण्या डॉक्टरला दाखव. बाई म्हणाली, डॉक्टर ऑपरेशन केलं पाहिजे म्हणतात. मामा म्हणाले, डॉक्टर सांगतात तसं कर जा. पुढे व्यापाऱ्याला घेऊन पत्नीने मिरजेस प्रयाण केले. नेहमीप्रमाणे यथासांग ऑपरेशन झाले. मिरजे दवाखान्यात व्यापारी मरण पावला. कोल्हापुरात घरी प्रेत आणावे लागले. ज्या महापुरुषांच्या कृपेने आपण सधन होत गेलो त्यांच्याशीच कृतज्ञपणे वागणाऱ्या माणसांचे भवितव्य याहून वेगळे कसे असणार. सोनाबाई विधवा झाली. सोनाबाईची शोकांतिका. व्यापाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याची विधवा पत्नी मामांकडे केव्हा केव्हा येत असे. हानिमनाळची जमीन 1 एकर आणि कोल्हापुरातील आपले घर मामांनी घ्यावे असा तिचा आग्रह होता. तिला बराच पश्चाताप झाल्यासारखे तिचे बोलणे दिसत होते. मामा म्हणत, माझेच सगळे कोणाला द्यावे हे मला कळेना आणि तुझं घेऊन मी काय करू. वरचेवर येऊन ती असा आग्रह करत असे. अखेर मामा एकदा म्हणाले, कोणातरी टिंबटिंबला दे. 1966 साली मामांची समाधी झाली. त्यानंतर आदमापूरला येऊन ती देवालयाच्या पंचमंडळींना भेटली. माझ्या घरात मामांचे देवस्थान करा. आदमापुरातल्या प्रमाणे ते चालायची व्यवस्था करा असे ती म्हणू लागली. अखेर पंचावर संतापून गेली. तिचे व पंचाचे काहीही एकमत झाले नाही. तिने काहीही दिले नाही. पंचाचा व तिचा अथवा समाधी मंदिराचा तिचा काही संबंध नव्हता व पुढेही निर्माण झाला नाही. ती कोल्हापुरास परत गेली. पुढे तिला कोणा अज्ञात व्यक्तीने ठार मारून तिचे सर्वस्व लुबाडले. सहस्त्रावधानी बाळूमामा. निंगापुरात रामचंद्र वागडी आणि कृष्णाप्पा तुळशीगिरी या दोघांना बकरी सांभाळण्यास सांगून एकदा बाळूमामा कोठे परगावी गेले होते. रात्रभर तळावरही बकरी पाहण्याचे काम दोघांनी शक्य तेवढे लक्षपूर्वक केले. शिवाय जातिवंत कुत्री होतीच. सकाळी झाली. नित्याचे व्यवहार सुरू झाले. काही वेळानंतर मामा परत आले. त्या दोघांना बोलावून सर्व बकरी ठीक आहेत ना असे विचारले. दोघेही म्हणाले, सगळं ठीक आहे देवा. बाळूमामा म्हणाले, अरे तुम्ही काय बकरी राखलीत. दोघेही म्हणाले, आम्ही दोघांनी रात्रभर अजिबात झोप न घेता खडा पहारा ठेवून बकरी राखली आहेत मामा. अरे टिक्की मेंढी आहे काय बघून ये बरं. बाळूमामा म्हणाले, डोक्यावर एक पांढऱ्या केसांचा छोटा भाग पण बाकी संपूर्ण अंगावर काळी लोकर असलेली मेंढी टिक्की मेंढी या नावाने ओळखतात. रामा व कृष्णप्पांनी कसून शोध घेतला पण ती मेंढी आढळलीच नाही. या वेळेपर्यंत
तिकडे ज्या बागडी लोकांनी टिक्की मेंढी रात्री गुपचूपपणे पळवली होती त्यांना उलट्या व जुलाब सुरू झाले होते. ते सर्वजण भयभीत होऊन विचार करत असताना त्यातील एकाने म्हटले, ही मेंढी आपण कोणा सामान्य धनगराची लुटली नसावी, तो कोणीतरी महापुरुष असणार. इतरांना हे मान्य झाले. सर्वांनी मिळून मेंढीची किंमत एवढी रक्कम गोळा केली. सगळी हकीकत पश्चातापयुक्त होऊन मामांना सांगून क्षमा मागितली. मेंढीची रक्कम दंड असे समजून देऊ लागले. तेव्हा मामांनी त्यांना क्षमा केली. चोऱ्या वगैरे करणे सोडून देण्यास सांगितले. त्यांना आशीर्वाद दिला. मेंढी रातोरात ठार करून मेजवानी झोडल्यानंतर फजिती झाल्यामुळे मेंढीच्या किमतीची रक्कम घेऊन मामाकडे त्यांना येणे भाग पडले. ही बागडी मंडळी आजकाल उद्योगी व सुखी असून त्यांची बाळूमामांवरील प्रीती वंशपरंपरा टिकून आहे. धुळप्पा पुजारी या परमभक्ताचे आश्चर्यकारक अनुभव. विजापूर जिल्ह्याच्या मुधोळ तालुक्यातील एक गाव व्यंकटापूर तेथील देवाचे अतिशय पावन मनाचा श्रद्धावान पुजारी धुळप्पा. त्याच्या निस्सीम भक्तीची अमृततुल्य फळे त्याला मामांनी प्रत्यक्ष दिली. मामांची बकरी पावसाळ्यात मुधोळ भागात असत. त्यामुळे धुळप्पा मामांजवळ श्रद्धेने नेहमी जात असे. त्याचा भाव शुद्ध होता. त्याला कुतर्क करण्याची सवय नव्हती. कर्तबगारीचा अभिमान नव्हता. इतरांशी त्याचे वागणे मोठे नम्रपणाचे असे. त्याच्या मनात कधीही मोह आणि मत्सर प्रवेश करत नसत. तो फार सहनशील स्वभावाचा होता. मामांच्या चरणाजवळ तो तल्लीनतेने हात जोडून बसत असे. त्यांची आज्ञा पाळण्याखेरीज त्याला बाकी शास्त्रे पुराणे ठाऊक नव्हती. थोडक्यात तो अत्यंत भोळा भाविक होता. मामांना त्याचा भाव मान्य होता. एकदा तो मामांच्या चरणाजवळ बसला असताना मामांनी पिकलेल्या आंब्याची त्याच्याजवळ मागणी केली. तो काळच आंबे उपलब्ध असल्याचा नव्हता. त्यामुळे नाईलाजाने धुळप्पा मामांना म्हणाला, देवा, माझी चेष्टा तर आपण करत नाही ना? मामा म्हणाले, माझ्याबरोबर तुलाही आंबे खायला पाहिजे असतील तर हे घे बघू. असं म्हणून आपल्या हातातील काठी मामांनी जमिनीवर जोरात आपटली. तोच खरोखर पिकलेले आंबे काही आंबे समोर दिसले. धुळप्पाला मामांनी खावयास सांगितले. धुळप्पाला मामांनी प्रत्यक्ष व्यंकटगिरीच्या रूपात दर्शन दिले. असेच एकदा मामा भक्तमंडळींसह बोलत बसले होते. धुळप्पाही होता. त्याचे कोणी वकीलही होते. बोलता बोलता व्यंकटगिरीला दर्शनाला जाण्याचा विषय निघाला. वकिलांनी धुळप्पाला व्यंकटगिरीला दर्शनाला येणार काय असे विचारले. मामांनी जाण्यास परवानगी दिली नाही म्हणून धुळप्पा गेला नाही. वकील आणि इतर काही जण गेले. दुसऱ्या दिवशी धुळप्पा मामांजवळ नित्याप्रमाणे येऊन बसल्यावर मामांनी त्याला, तू व्यंकटगिरीला का गेला नाहीस असा प्रश्न विचारला. त्यावेळी धुळप्पा उत्तरला, आपली परवानगीच नाही तर मी जाणार कसा, आणि गेलोच तर व्यंकटगिरीचे दर्शन होईलच कसे? धुळप्पाच्या मनाची व्यंकटगिरीच्या दर्शनाची तळमळ आणि त्याची मामांवरील सख्य भक्ती या दोन्ही गोष्टी मामांना कळत होत्या. त्यांनी धुळप्पावर कृपा करण्याचे ठरविले. ते धुळप्पाला म्हणाले, तुला त्या देवाचे दर्शन आताच देतो. तुला दर्शनाची फार इच्छा आहे म्हणून तू आपले डोळे मी सांगितल्यावर उघडून बघ. धुळप्पाने डोळे झाकले. मामांची अनुआज्ञा होताच उघडले. तेव्हा काय आश्चर्य! समोर प्रत्यक्ष व्यंकटगिरी. त्याने आनंदाने व्यंकटेश्वरांना माथाचरणी ठेवून वंदन केले. तो हात जोडून मूर्ती डोळे भरून पाहत उभा राहिला. काही क्षण असे गेले. नंतर पाहतो तर व्यंकटगिरीच्या ऐवजी तो मामांसमोरच हात जोडून उभा होता. मामांनीच त्याचा प्रेमभाव जाणून व्यंकटगिरीच्या रूपात दर्शन दिले होते. अशा सामर्थ्याला स्वरूपसिद्धी म्हणतात. उत्तर कर्नाटक बेळगाव जिल्ह्यात 18व्या शतकाअखेर श्री चिदंबर दीक्षित नावाचे मोठे शिवावतारी संत होऊन गेले. त्यांनी वैष्णव पंडितांना विष्णूच्या रूपात प्रत्यक्ष दर्शन दिले होते. असामान्य असा शुद्ध भक्तिभाव असेल तरच असे दिव्य दर्शन मिळते. मामांना हवामानातील बदल पुष्कळ आधीच समजत. निंगापूर भागातील आपला पावसाळी दौरा संपवून मामा परत येत होते. चिक्कोडीजवळ बेळगुड हे गाव आहे. त्या गावातून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर बकरी आली होती.
अकस्मात रेवय्या स्वामीकडे मामांनी छत्री मागितली. खरे म्हणजे छत्रीची आठवण यावी असे हवामानात काही वेगळे झाले नव्हते. आकाशात पूर्ण निरभ्र असून स्वच्छ ऊन पडले होते. ढग तर अजिबात कुठेही दिसत नव्हते. रेवय्या स्वामी, मामा व इतर सेवेकरी माणसे काही कामासाठी चालले होते. फार तर 2-4 किलोमीटर अंतर गेले असतील. एवढ्यात हवामान झपाट्याने बदलत गेले. ढग भराभर जमू लागले. काही क्षणात पावसाची रिमझिम चालू झाली. त्यावेळी रेवयाला मामांनी बोलावून म्हटले, बकऱ्यांची पिल्ली आणि काही बकरी आता मेल्यात जमा होणार. बकऱ्यांच्या तळाकडे पळा. मामांचे सांगणे स्वामी वगैरेंना खरे वाटेना. तथापि ते तळाकडे धावत गेले. तेथे पाहतात तर मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ओढ्याला पाण्याचा प्रचंड लोंढा आला होता. ओढ्याचे पाणी पुरेसे उतरल्यावर पलीकडे जाऊन पिल्ली आणि बकरी घेऊन मामा परतले. तेव्हा मामा जणू वेधशाळाच आहेत याची त्यांना खात्री झाली. मामांच्या हवामानातील मोठे व आकस्मित होणारे बदल फार अगोदर सांगून ठेवल्याचे अनेक प्रसंग आहेत.